भारत भोगे पाटील, तुम्ही याआधी सुद्धा रायगडावर अनेकदा आलात, पण आता आरक्षणाची मागणी मान्य झाल्यानंतर आजची काय भावना आहे नेमकी वेगळी? रायगडाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो। या पवित्र रायगडाच्या या पवित्र भूमीत दर्शन घेऊन पुन्हा आशीर्वाद घेऊन पुन्हा वापस जातोय। काय ऊर्जा मिळते तुम्हाला रायगडावर वाह, येत असताना? पुऱ्या विश्वालाच मिळते। तर मी तर भक्त आहे, इथं ऊर्जा मिळणार नाही तर कुठे मिळणार? इथं जी ऊर्जा मिळते ती विजय घेऊन वापस येते। मी पाठीमागच्या वेळेस रायगडावर जाता दर्शन घेतलं त्यावेळेस तुम्हालाच सांगितलं होतं सगळ्यांना की एक ऊर्जा मिळते रायगडावर आल्याच्या नंतर, आणि ती विजय प्राप्त केला। मराठा समाजासाठी प्रचंड मोठा, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयरे असा म्हणून कायदा अध्यादेश झालाय। हा प्रचंड मोठा कायदा आहे, याच्यात एकही मराठा आरक्षण वाचून राहणार। नुसतं अभिवादन नाही तर तुम्ही माती सुद्धा कपाळाला लावताय। होय, रायगडापेक्षा प्रिय काय आहे विश्वात? काहीच नाही। याच्यापेक्षा मोठं दैवत सुद्धा दुसरं कोणचं नाही। त्या रायगडाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो, आशीर्वाद घेऊन पुढं लढायची आणि जिंकायची। पण इथून पाठीमागच्या सगळ्या जिंकल्या। बरं, तुम्ही इतके दिवस उपोषण केली, सगळ्या गोष्टी, तुमचे शरीर पण थोडंसं साथ देत नाही, तुम्ही आज पायी जाणार आहात की रोपवेने जाणार, याबद्दल बराच संभ्रम आहे। पायी। एवढी ऊर्जा आहे जाण्यासाठी? ते काय होईल मला नाही माहित, राजांपुढं आणि दैवता पुढं